नमस्कार. जमलेल्या सर्व भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकारी तथा कर्मचारी वसाहतवासियांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी जमलो आहोत. श्री ज्ञानेश्वर दयाराम देवरे सुरक्षा रक्षक हे आज सेवानिवृत्त होत आहेत. श्री देवरेजी यांचा जन्म 14 जुलै 1965 रोजी पाचोरा या गावी झाले. त्यांनी त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल शेंदुर्णी तालुका जामनेर येथून पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सन 1980 मध्ये त्यांना भारतीय सैन्यात सेवा करण्याची संधी मिळाली. त्यांनी मिलिटरीमध्ये असताना सिकंदराबाद तसेच पूर्वोत्तर राज्यांमधील आसाम, त्रिपुरा तसेच पंजाब व दिल्ली अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये आपली सेवा दिली. मिलिटरीमध्ये अनेक वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर सन 1995 मध्ये त्यांना महाजनको कंपनीमध्ये पहारेकरी तथा सुरक्षा रक्षक या पदावर सेवा करण्याची संधी मिळाली. सेवा काळात प्लांटमध्ये होणारी चोरी व चोरांना पकडणे, रात्री अपरात्री पेट्रोलिंग करणे, फॅक्टरी गेटमध्ये विविध गाड्यांची चेकिंग करणे, गेट पास चेक करणे, होणारी रहदारी अथवा गर्दा यास आळा घालणे, प्लांटमध्ये येणाऱ्या सामानांची नोंद घेणे अशा विविध कामे श्री डी देवरे साहेब यांनी अतिशय आनंदाने पूर्ण करत आहेत. आपल्या सहकार्यांमध्ये अतिशय विनोदी व हसतमुख असलेले श्री देवरेजी सर्वांना हवेहवेसे वाटतात. सहकार्यांमध्ये सर्वांच्या मदतीला धावून येणारे व भविष्यासाठी आर्थिक नियोजन कसे असावे याचे मार्गदर्शन करणारे श्री देवरे साहेब सर्वांमध्ये परिचित आहेत. आज सेवानिवृत्तीनिमित्त सुरक्षा विभागाकडून केलेला सत्कार सर्वांना भावुक करून गेला. असे वरिष्ठांच्या मर्जीतले हसतमुख व आनंदी राहणारे श्री देवरेजी यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर त्यांचे आई वडील हे शेती करत असत. काही काळात आधीच त्यांच्या आईचे निधन झाले आहे. वडील आजही त्यांचे शेतीचे कामे पाहतात. देवरेजी यांचे लग्न 23 फेब्रुवारी 1996 रोजी सौ भारती मॅडम यांच्याशी झाले. भारती मॅडम यांनी देखील HSC पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून या महानिर्मितीच्या प्रवासात त्यांनी प्रेमळ व भक्कम अशी साथ देवरे साहेबांना दिली. आयुष्यात येणाऱ्या अनेक चढउतारांना या दाम्पत्याने अतिशय नेटाने तोंड दिले. आपल्या मोकळ्या वेळेत वसाहतीत असणाऱ्या मंदिरांमध्ये तसेच बगीचेमध्ये वेळ घालवताना हे दाम्पत्य दिसतात. अतिशय धार्मिक वृत्तीचे असणारे हे दाम्पत्य दीपनगरमध्ये आनंदाने राहतात. देवरे साहेबांनी अतिशय मेहनतीने व परिश्रमाने हे सर्व वैभव उभे केले. आयुष्यात मेहनतीला पर्याय नाही असं ठाम मत देवरे साहेबांचे आहे. यामुळेच त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षित केले असून त्यांची मोठी मुलगी प्रणिता हिने स्थापत्य विभागात अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले आहे व बेल्ट सिस्टीम या कंपनीमध्ये ती कार्यरत आहे. ती विवाहित असून देवरे साहेब यांचे जावई हे नागपूर येथे बांधकाम व्यवसायात आहेत. यांना विदिशा नावाची एक गोड अशी मुलगी आहे. देवरे साहेब यांच्या नातीसोबत खेळताना अगदी लहान होऊन जातात व आदर्श आजोबा कसा असावा याचे एक उत्तम उदाहरण देऊन जातात. देवरे साहेब यांचा मुलगा देवेन ह्याने MSc शिक्षण पूर्ण केले असून तो पुणे येथे सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कार्यरत आहे. देवरे साहेब यांनी जळगाव येथे स्वतःचे घर बांधलेले असून सोबतच पुणे येथे देखील स्वतःचे घर घेतलेले आहे. असे सर्वांचे आवडते हसतमुख श्री देवरे साहेब यांनी 30 वर्षापेक्षा जास्त काळ महानिर्मितीमध्ये सेवा पूर्ण करून आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना मुख्य अभियंता भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र तथा महानिर्मिती
तर्फे सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, माझं नाव प्रमोद नामदेवराव पाडळ, सहाय्यक सुरक्षाधिकारी, महाराष्ट्र सुरक्षा बल. आम्हाला इथे 2.5 वर्ष पूर्ण होत आहेत. या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मला एक चांगलं व्यक्तिमत्व भेटलं आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व समायोजन करणारं आणि माहिती देणारं, सांगणारं, आणि ते म्हणजे आदरणीय डी देवरे साहेब. त्यांनी अगोदर 13 वर्ष ही देशसेवा केली मिलिटरीमध्ये, एक अतिशय चांगलं कर्तव्य बजावलं आणि नंतर ते महाजनकोमध्ये आजपर्यंत सेवा बजावत होते. आज ते रिटायर होत आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व आज रिटायर होत आहे. आम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आम्ही नवीन आलो तेव्हा आम्हाला इथे कळायचं नाही, तेव्हा ते आम्हाला वेळोवेळी सांगायचे, हे अशी पास आहेत, ही गेट पास आहे, हे असं आउट पास आहे, असं चलन आहे. वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन देवरे साहेबांनी आम्हाला केलं आणि त्यामुळे आम्ही इथे चांगल्या पद्धतीने काम करतो आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या या रिटायरमेंटला आणि पुढील वाटचालीला मी माझ्या महाराष्ट्र सुरक्षा बलातर्फे, तसेच आमचे साहेब नवीन आलेले दिनकर पाटील साहेब यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच पाटील साहेब, आमचे JRS साहेब स्वप्नील पाटील साहेब यांच्यातर्फे शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप त्यांना शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. नमस्कार, मी वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा प्रभारी सुमंत दराडे. आमच्या विभागातील श्री डी देवरे हे ह्या महिन्यामध्ये रिटायर्ड होत आहेत. त्यांची कारकीर्द खूप मोठी आहे. 31 वर्ष त्यांनी महानिर्मितीमध्ये सेवा दिलेली, 15 वर्ष आर्मीमध्ये देशासाठी सेवा दिलेली आणि एक भाऊक आम्हाला एक क्षण आहे की एकदम त्यांचं काम खूप चांगल्या प्रतीचं काम होतं आणि आम्ही त्यांना रिटायर्डनंतर त्यांच्या कामाप्रती आणि याच्यासाठी मुकणार आहोत. आणि त्यांचं खूप आनंदाची गोष्ट आहे दुसऱ्या साईडला की सगळ्या गोष्टी सेटल आहेत. मुलं इंजिनियर आहेत, ते नोकरी करता. त्यांचं घर जळगावला आहे, त्यांची शेती आहे, परत पुण्यालाही फ्लॅट आहे आणि खूप आनंद होतो असं काही हे सगळं व्यवस्थित असल्यावर. इथून पुढचं त्यांचं आयुष्य निरोगी आनंदमय राहो अशी मी शुभेच्छा करतो आणि मी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. नमस्कार, मी भारती ज्ञानेश्वर देवरे. माझे पती महानिर्मिती कंपनीमध्ये 31 वर्ष सेवा केल्यानंतर आज रोजी सेवानिवृत्त होत आहेत. तरी आम्हाला दीपनगर सोडून जाण्यात खूप दुःख होत आहे. त्यांचा मनमिळावू स्वभाव, ड्युटीवरतीही सगळ्यांना मिळून राहणे हा त्यांचा स्वभाव, घरातही सगळ्यांना जे पाहिजे ते सोबत घेऊन आहेत. तरी मी यांच्यासोबत 30 वर्ष आमचा संसार सुखानं आनंदात झाला. तरी मी यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा देते. सर्वांना नमस्कार. मी प्रणिता ज्ञानेश्वर देवरे, श्री ज्ञानेश्वर दयाराम देवरे यांची मोठी मुलगी. माझ्या वडिलांनी इतकी वर्ष महानिर्मितीची सेवा केली. आता आम्ही हीच इच्छा करतो की त्यांनी सेवानिवृत्त होऊन स्वतःसाठी जगावे आणि म्हणजे दोघांनी स्वतःसाठी जगावे आणि जे काही त्यांच्या इच्छा वगैरे राहिल्या असतील त्या त्यांनी पूर्ण करावे, छंद जोपासावे आणि सगळ्या ज्याही जबाबदाऱ्या असतील त्या आमच्या दोघी भाऊ बहिणींवर सोपवून त्यांनी बाकीचं लाईफ निवांत जगावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार, मी ज्ञानेश्वर दयाराम देवरे, सुरक्षा विभागामध्ये 31 वर्ष पूर्ण करून आज रोजी सेवानिवृत्त होत आहे. या कालावधीमध्ये मी सुरक्षा विभागामध्ये विविध ठिकाणी जबाबदाऱ्या पार पडल्या आणि वरिष्ठांशी एकरूप राहून सर्वांची मिळून मिसळून राहिलो. जसे सुरक्षा अधिकारी साळवे साहेब, दराडे साहेब व JRSO यांनी मला चांगले टायमोटायमी गायडन्स केलं. काही चुकत असलं तर त्यांनी मला समजावलं. प्रामाणिकपणे माझी ड्युटी करून घेतली. जसे DYC साहेब यांचेसुद्धा चांगले मार्गदर्शन मला मिळाले. मी सर्वात आभार मानतो माझे वडील, माझी आई, ज्यांनी मला या सक्षम केलं व आजही माझे वडील शेतकरी वगैरे आहेत. त्यांनी मला वीज निर्मितीमध्ये
सर्व्हिस लावली व त्यांचे फार उपकार आहे. माझे मिसेसचे मोठे योगदान आहे. तिने मला खूप साथ दिली, वेळोवेळी खूप साथ दिली, वेळोवेळी समजावले. माझी प्रकृतीची त्यांनी काळजी घेतली, तसेच मुलांनीसुद्धा काळजी घेतली. आज माझे मुलं उच्च शिक्षित झालेले आहे. पण माझे 2 शब्द संपवतो.